पर्यावरण संवर्धन जपणारे सौ ज्ञानेश्वरी महेश देवकर, उपमहापौर सोलापूर महानगरपालिका हद्दीतील नवी पेठ येथील मलेरिया विभागामध्ये एका मोठ्या वृक्षाला अचानक आग लागल्याची घटना आज घडली। सदर बाब उपमहापौर मॅडम यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपमहापौर मॅडम यांनी संबंधित अग्निशमन व उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आग तात्काळ विझवण्याच्या सूचना दिल्या। त्यांच्या सूचनेनुसार अग्निशमन पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली। होणारी मोठी हानी त्यामुळे टळली। बाजूला सर्व दुकानेही होती। या प्रसंगी परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही। तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधित विभागाने नियमित तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशा स्पष्ट सूचना उपमहापौर मॅडम यांनी दिल्या। अग्निशमन दलातील अधिकारी कर्मचारी यांचे उपमहापौर यांनी कौतुक केलं। उपस्थित उपमहापौर सहित सर्व तेथील मनपा कर्मचारी, कोळी सर, पर्यावरण दूत मनोज देवकर आदी उपस्थित होते। यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। उपमहापौर मॅडम यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली असून त्यांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। यावेळी उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी महेश देवकर म्हणाल्या की हे झाड शेलवट हे आयुर्वेदिक झाड आहे आणि प्राचीन काळातील जुने झाड आहे। माझ्या मते 30 वर्षाचे झाड असेल। या झाडाची काळजी घेणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे आणि शासनाने 50 वर्षाच्या झाडाला हेरिटेजची मान्यता दिलेली आहे। या झाडांच्या अवतीभोवती खारुताई पक्षाचे घरटे हे वास्तव्यास आहे। जैवविविधता जपण्यासाठी आपल्या झाडांचे रक्षण करणे आवश्यक आहे।